वसमत तालुक्यातील राजापूर येथील शक्तीपीठ बाधित शेतकरी यांनी शक्तीपीठ मार्गात आमची जमीन जाऊ नये, कारण आम्हाला पोट भरण्याचे एकमेव साधन शेती आहे आणि आमची जमीन देखील एकदम सुपीक आहे। त्यामुळे सरकारने आम्हाला जमीन मागू नये आणि आम्ही जमीन देणार देखील नाहीत, असे राजापूर येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे। मी रामा गंगाधर नवघरे, राहणार बाबूगाव, आमचं शिवार राजापूर आहे। आम्ही सर्वजण हे अल्पभूधारक शेतकरी असून आमची आज सुनावणी आहे शक्तीपीठ मार्गाविषयी। तर आमचं एकच म्हणणं, हे सरकार खोक्याचं आणि धोक्याचं आहे। हे सरकार अगोदर म्हणते की शक्तीपीठ कॅन्सल केला आणि नंतर शेतकऱ्याचा विश्वासघात करून पुन्हा शक्तीपीठचं कामकाज चालू केलेलं आहे। हे आज आम्ही सुनावणीसाठी सर्व बाधित शेतकरी आमचं सरकारला एकच आहे, आम्ही सरकारला एक इंचही जमीन आम्ही सरकारला देऊ शकत नाही, कारण आमची जमीन ही सुपीक पट्ट्यातून जाते। आमच्या शेतीसाठी 3 धरणाचं पाणी येते, 3 कारखाने आहेत। आमच्या इकडे ऊस, केळी, पपई हे सर्व सुपीक जमीन आहे। आणि जरी एखादा अधिकारी आमच्याकडे चुकून जर आला तर आम्ही त्याची गय करणार नाही, त्याला योग्य पद्धतीनं प्रेमानं सांगू। पहिले प्रेमानं जर नाही ऐकलं तर आम्ही त्याच्यासोबत मुजराई पण करू आणि त्याला कशाही प्रकारे हाकलून देऊ, हे आमचे पुढील रणनीती राहील। आज शक्तीपीठ बाधित शेतकऱ्याची सुनावणी आमची वसमतला आहे आणि सगळेजण मिळून आलो आहोत। अल्पभूधारक शेतकरी सगळेच आहेत आणि जमीन सगळीच चालली आहे आमची। आम्ही तिथं जमीनच राहील ना आम्हाला। आता जमीन आम्हाला राहतं नसतं तर उद्या निर्वाह कसं करावं, काय खावं, काय पिवावं। 3 धरणाच्या पाण्यावरली जमीन, पाण्याखालची जमीन सोड वाटते, ती सोड वाटताना आम्ही ती सोडणारही नाही। सरकारनं कोण्याही पद्धतीनं आमच्याकडं कायद्यानं मागणी घातली किंवा आम्हाला काही हे केलं तरी आम्ही इंच भरल्या दुरा आम्ही भावाला सोडित नाही, ते सरकारला एकरं सोडतो काय। ते सरकारला डोक्यातून काढून टाकावं, आमची जमीन मागू नये, आम्हाला काही करू नये, शक्तीपीठ रद्द करून टाकावं। आम्ही जमीन देणार नाहीत म्हणजे देणार नाही। आमचं रद्द झालं पाहिजे। आमच्या बाप झाला जमीन आहे, आमच्या पिढ्यांच्या आमच्या आजानं खाल्ली, आमच्या बापानं खाल्ली, आम्ही खालो तर आमचे लेकरं बाळ खाईल तर आम्हाला पुन्हा हिर आहे, बोरं आहेत, आखाडा असतो चालला, आमची जागा उठाली, आम्ही जायचं कुठं, राहायचं कुठं? याचा आमचा जन्म आम्हाला मारा मग जमीन घ्या। हे काय योग्य आहे? काय आहे? तुम्हाला दुसरीकडून रस्ते नाहीत कुठून? आमच्यातून कसं रस्ते आले? आमचं गाव जवळ हनुमान मंदिर एवढं झालं, आता आम्हाला त्रास किती आहे, आम्ही कुठं जायचं? आम्हाला ही जमीन आम्हाला द्यायची नाही। कोणी जाल तर आम्ही रूमने घेऊन उभारणार, त्याचे तंगडे मोंडा, बाकी दुसरं काहीच नाही। जय हिंद धर्म।